पुढे आपण आता डल लेक ना. नमस्कार मित्रांनो, तर आता बघू शकता मागं बोट वगैरे. आपण आता आलो डल लेक मध्ये आणि आता हे सगळे डल लेक मध्ये चढतात. ते उद्देश साबळे बरोबर घेतलाय तुला. चल दादा कसं वाटतंय. चला आता आपण 350 रुपये पर पर्सन देऊन डक लेक अबे साले राईड चालू केली आहे. बघू शकता पाणी वगैरे. इकडे बघा दोन कसे बसले निवांत. राजाचे वरतार आहे वो, राजाचे वरतार आहे वो, राजाचे वरतार आहे वो. हे बघा हे काय काय म्हणले. गोल्डन लेक. कसली बोट आहे भाई. हा जो पार्ट आहे हा गोल्डन लेक. इकडे सगळे आहे ना डिलक्स सुपर डिलक्स रूम्स आहेत जे घेऊन तुम्ही. हा हिंदी हा बोल. हे बघा कसे लोक एन्जॉय करतात ते राईड. 350 रुपये पर पर्सन अख्खी सिटी वगैरे फिरवतात. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही काही तर वेट करू शकता. वेटिंग चार्जेस काही नाही आहे इथे, त्यामुळे फिकर नॉट. या एन्जॉय करा. क्या क्या भंडारा डोंगर, भंडारा डोंगर, भंडारा डोंगर. टेम्पल है शंकराचार्य का. वो अभी चालू है का बंद है. अरे यार कितने से कितना टाइम लगता है वो खुला. नहीं ना वो जाना है अभी लेकिन बंद है ना. चालू आहे मंदिर. हे बघा सगळे डिलक्स सुपर डिलक्स रूम. फूड चाट नाही चाट फ्रूट आहे. फ्रूट चाट नाही चाट फ्रूट. हे बघा आता सगळं इकडं रूम्स वगैरे आहेत. किती सारे लोक इकडं बोटिंग वगैरे करतात. इकडे सिटी आहे. खूप सारे लोक इकडे खरेदी वगैरे करायला येतात. आता आपली जी ट्रिप आली सगळे हौशी गौशी सगळे ट्रिपमध्ये इकडं डल लेकमध्ये फिरायला आलेले आहेत आणि त्यांचं चालू आहे फिरणं वगैरे सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो आपण बघा आता बोटची राईड घेतो. इकडे बघा हॉटेल वगैरे आहे. लैला मजनू हॉटेल आहे. खरं तर इकडं चॉकलेट हॉट चॉकलेट पण मिळते आणि अजून हसायला काही नाही नाही. कुल्फी कुल्फी देऊ का अभी. कुल्फी नाही अभी बहुत हे ड्राय फ्रूट कुल्फी कॉफी सगळं काही इथंच मिळते. फ्रूट सॅलेड पण आहे. आणखीन बाकीच्या वस्तू आहे ते दाखवतो पुढे भेटल्या तर. चला एन्जॉय करूया ही ट्रिप. या तिकडे भाजीपाला वगैरे भाजीचं मार्केट आहे. खरं तर हे पाण्यामधलं मार्केट आहे म्हणून याला डल लेक असं नाव आहे असं वाटतंय. आता बघा इकडे मार्केट चालू झालंय. इकडे बघू शकता इकडे कपडे वगैरे आहेत. कपडे दाखव रे उद्देश त्यांना कपडे वगैरे दाखव. इकडे मार्केट वगैरे चालू आहे. महाराष्ट्र पुन्हा पुन्हा विद्येचं माहेर कर. पुन्हा पुन्हा विद्येचं माहेर कर. पुन्हा पिंपरीत कामाला होते काय. पिंपरी मालूम आहे. ठीक आहे आता येऊ इकडे. कोणसा कोणसा पिंपरी में सांगवी में. अरे आपल्या इकडचे पाहून आहे सगळे. इकडे बघा आपले खूप सारे यात्रेकरू आता इकडे गेले पुढे पण भरपूर आहेत आपले यात्रेकरू. मस्त आहे राईड. डल लेकची राईड एकदम मस्त आहे. परफेक्ट काही विषय नाही. काय म्हणले मीना बाजार. भाई आप सांगो ना. भाई आप सांगो ना. भाई आप सांगो ना. बघा इकडे त्यांनी शॉपिंगसाठी थांबवली गाडी. पण आपल्याला काही शॉपिंग वगैरे नाही करायची कारण आपण रस्त्यावरती असताना आपलं पिंपरी जवळ आहे त्याच्यामुळे शॉपिंगचा काही वेळ पाहिल्यापासून नाही आहे. तरी पण यांनी बळच इकडे शॉपिंगसाठी थांबवली. हे बघा मागं पण भरपूर मार्केट आहे दुकान आहेत आणि आपण आता कॉफी घेतली एक. त्या कॉफीची टेस्ट बघू कशी आहे. कॉफी कितने काय. मस्त आहे समुद्रात कॉफी ढगात जेवण. जमिनी काय करायचंच नाही.
congratulations, but you know they watch that shit. I ain't even gon' get mad. केशर कोण आहे लिया ना केशर कैसा है वो, इसका रेट क्या है? 200 का 200 का। हाँ महाराष्ट्र लाता है महाराष्ट्र मुंबई से है कि ना आपको पुणा। पुणे से है पुणे वाला क्या बोलता है जिधर केसर। छान 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 चांगला 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 हे है। घेतले घेतले एक दे एक दे दोन दे एक दे मराठी मराठी आता है क्या आपको? मराठी भाषा हमको आता है महाराज मराठी में पता है घेतले घेतले। मराठी हम पहुंच गए आपको हम वहाँ पहुंच गए हो गया उसका मतलब ले गए। अच्छा हम पहुंच गए पहुंच गया, पहुंच ले कहाँ पहुंचा पुणे में। देखा है पुणे से पहुंच गए हाँ इसके अंदर मराठी में क्या बोलते हैं उसको? पीला नहीं पीला नहीं। बात एक ही है नहीं बात नहीं। इंग्लिश में जाओ मराठी में पीला पिवळा। बात एक ही ना वो पीला पिवळा 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 बोलो, पिवळा पीला पिवळा पिवळा। बात एक ही अरे यार इंग्लिश में पता जाओ Yellow. मराठी में पता पीला हम्म कन्नड़ में पता पासपोर्ट ओ राइट राइट। केरला में पता मजा मजा कितना लैंग्वेज आता है आपको? पता पता आता है ज़्यादा कि ना आपको बात बिजनेस ये आता है चलो कोई चल नहीं। समाज लेना समाज हाउस बोट मतलब इसके अंदर सब खाना वगैरह जो भी है रहने के लिए रह सकते हैं क्या? स्टे के लिए है क्या? ओके एसी वगैरह रूम मतलब खाली लॉज जैसा रूम वगैरह। अरे आपल्याला लॉजेस कळतो। हे बघा ही कमळाची झाड आहेत अशी आणि प्रत्येकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, म्हणजे ज्याचं शेत आहे त्यांनीच ते कमळाचं फुल वगैरे काढायचं असेल ते काढायचं, बाकीच्यांनी हात लावायचं नाही। इकडं पण हे बघा हे पण सगळ्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी, जशी आपल्याकडे शेती असती प्रायव्हेट एवढी एकर तेवढी एकर, तसं लोकांचं इथं हे सगळं प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। त्याच्यावरती ज्यांनी कमळं उगवलेत त्यांनीच ते पीक घ्यायचं आणि ते काय असेल त्याचं पुढं करायचं। हे बघा इकडं बघू शकता खूप सारे कमळाचे रोपं वगैरे आहेत। अमेझॉन उसका ये दाल नहीं मखनी मखना जो बोलते हैं वो इससे बनता है ना। हे बघा ही कमळाची झाडं आणि कमळाचं रोप काय असेल पुढे काय घेत आहे? व्हिडिओ चालू आहे डायरेक्ट, तुम्ही चॅनलला दिसताय। बर्फ वगैरह कब रहता है? बर्फ तो जो बर्फ रहता है बंद रहेगा ना, ये पूरा कड़क रहेगा ना ये बर्फ जैसा, तो आपका काम वो सब बंद, बोट सब बंद। और यहाँ पे रहने वाले लोग जो अंदर। चला आपली बोट राईड संपत आलेली आहे। जवळजवळ 1 तास त्यांनी फिरवलंय आपल्याला आतमध्ये, सगळं सिटी वगैरे दाखवली, खरेदीची शॉपिंग जी दुकानं असेल सगळं असेल ते सगळं दाखवलंय आणि खायला वगैरे सगळं तुम्हाला बोटमध्येच मिळतंय। अशी बोट रायडिंग आपली झालेली आहे। राईड संपत आली आहे आणि बघा मगाशी जिथून पुलापासून चालू केली होती तीच राईड। इकडे बघा बोटी वगैरे आहेत आणि हे मागं ब्रिज, मासेमारी बघा मासेमारी। भाग गया? अरे यार दुनिया बेकार बिना सनम सरदार, अरे यार दुनिया बेकार बिना सनम सरदार, अरे यार दुनिया बेकार बिना सनम सरदार। झालं का? चलो बोट काय आता काय करायचं? कितना हुआ? चला आपली राईड झाली आहे। 1400 रुपये बिल झाले, 350 रुपये पर पर्सन आणि तासभर मस्तपैकी पाण्यात फिरून आले, पाण्यात कॉफी पिऊन आलोय, एन्जॉय झालाय सगळा। चला आत्ताच आपण डल लेकमधील बोट राईड पाहिली, आतमधलं मार्केट वगैरे सगळं फिरून पाहिलं। तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि गणेशजी जाधव चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।